तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्णव काम करत आहे. लावण्य चिडूनच त्याच्याकडे आलेली आहे. लावण्याला राग आला आहे कारण अर्णव मिठाईची ऑर्डर ईश्वरीला देणार आहे आणि त्या गोष्टीमुळं ती चिडलेली आहे. ती अर्णवला डायरेक्ट येऊन म्हणते की ईश्वरीला ही ऑर्डर देण्याची काय गरज होती. नामांकित कितीतरी कंपन्या आहेत, तू फक्त एक नाव सांग, त्या कंपनीला मी ऑर्डर लगेच देऊन टाकते. असं पण ईश्वरी काय प्रोफेशनल नाही आहे, त्यामुळं तिला ही ऑर्डर देण्याची काहीच गरज नाही. ईश्वरीचा खूपच राग लावण्याला येत असतो कारण अर्णव आणि ईश्वरी एकत्र येतील की काय अशी भीतीच तिला वाटत असते आणि त्यामुळंच ती चिडून त्याला बोलत असते. मला कळत नाही की तू तिला कशामुळे इतकं सहकार्य करतोस, ते मला ह्या गोष्टीच पटत नाही असं ती त्याला बोलते. तेव्हा अर्णव तिचं तोंड बंद करतो आणि म्हणतो की माइंड युअर लँग्वेज. मला काय करायचं आहे ते तू मला शिकवण्याची गरज नाही आहे. कंपनीचं डिसिजन मी घेतो. ऑर्डर कोणाला द्यायची, का द्यायची ते मी ठरवतो. त्यामुळे तू यामध्ये लक्ष नाही घातलं तर बरं होईल. असं म्हणल्यावर लावण्य चिडते आणि म्हणते ती मुलगी प्रोफेशनल नाही आहे, ती कशी वागते ते सगळं तुला माहीत आहे. अर्णव म्हणतो मला सगळं माहिती आहे. त्या मुलीनं तुला किती मदत केली आहे ते देखील माहिती आहे. तुला हे माहिती आहे का की घरी ती फक्त तुला आणि मला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होती कारण आजीसाठी, आणि यामध्ये तुझी तिनं मदतच केली आहे हे मला समजतंय. तरी देखील तुला तिला ऑर्डर देताना वाईट वाटतंय ना. तेव्हा लावण्या जराशी परिस्थिती सावरून घेण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते मला आपल्या कंपनीची काळजी आहे. आपल्या कंपनीचं रेप्युटेशन खराब व्हायला नको म्हणून मी बोलायला आले होते. तेव्हा अर्णव तिला सांगतो आता हे बोलण्याची काहीच गरज नाही आहे कारण ईश्वरीने ऑर्डर नाकारलेली आहे. तिने आपली ऑर्डर स्वीकारलेली नाही. तिला आपल्याबरोबर काम करण्याची इच्छा नाही आहे असं तिनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळं आता ही ऑर्डर तिला मिळणं शक्य होत नाही. असं ऐकल्यावर लावण्या तर भलतीच खुश झालेली असते. भले ती तोंडानं ते दिसू देत नसली तरी देखील तिच्या मनामध्ये विचार येत असतात की बरं झालं ईश्वरीनं ही ऑर्डर घेतलेली नाही आहे. लावण्यानं सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. अर्णवला मात्र वाटतंय की ईश्वरीनं ही ऑर्डर घ्यायला पाहिजे होती. लावण्य आता मनोमन खुश झाली आहे आणि त्या अर्णवला म्हणते आता आपण ही ऑर्डर दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकूया. अर्णव म्हणतो तू तुझं काम केलंस तर बरं होईल. ऑर्डर कोणाला द्यायची नाही द्यायची का द्यायचीच नाही ते सगळं काही मी पाहतोय. यामध्ये तू जर का तोंड घातलं नाहीस तर बरं होईल. असं म्हणून लावण्याचं तोंड त्याने बंद केलेलं असतं. लावण्याला वाईट वाटत असतं की अर्णव आपल्याशी नीट बोलत नाही. पण एका गोष्टीचा आनंदही झालेला असतो की काही का असं ईश्वरीला तर ही ऑर्डर मिळत नाही आहे, म्हणजे पुन्हा ईश्वरी आणि अर्णव एकत्र येणार नाहीत या गोष्टीमुळे लावण्या मात्र खुश झालेली असते. आणि त्या अर्णवला म्हणते जर काय मदत लागली तर सांग, मी मदत करायला तयार आहे. अर्णव म्हणतो मला जर मदत लागली तर मी तुला बोलवून घेईल, पण बळच मदत द्यायला तू अजिबात येऊ नको. ऑफिसच्या कामासंदर्भात जर असेल तर मी तुला मदत मागेल, बाकी कोणत्याच गोष्टीत तू मला मदत करण्याची गरज नाही. असं म्हणून त्याने तिला चक्क उडवून लावलेलं असतं. तरी देखील लावण्य खुश आहे कारण ईश्वरी आणि अर्णव हे तर एकत्र येत नाहीत ना, यामुळं ती जरा खुश असते. अर्णव आता हातात फोन घेऊन बसलेला असतो आणि त्याला वाटत असतं की आपण पुन्हा एकदा ईश्वरीला विचारावं की ती ऑर्डर घेणार आहे का नाही. इकडं ईश्वरी जॉब शोधण्यासाठी राकेशच्या बरोबर आलेले असते. अर्णव विचार करत असतो की फोन लावावा की न लावावा, पण शेवटी म्हणतो की एकदा लावूनच बघूया, काय बोलते ते तर बघूया. नाहीच म्हणेल ना, यापेक्षा वेगळं काय होईल असा विचार करून त्याने फोन लावलेला असतो. इकडं फोन वाजतो आणि ईश्वरी पाहते की अर्णवचा फोन आहे. अर्णवचा फोन म्हणल्याबरोबर ईश्वरीनं चक्क फोन कट करून टाकलेला आहे. भडकूचंदचा फोन. हे आता राकेशने देखील बघितलेलं असते. भडकूचंद म्हणजे अर्णव हे त्याला माहीत असतं आणि त्याला खूपच राग आलेला असतो. तरी देखील तो ईश्वरीला म्हणतो तुम्हाला जर फोन घ्यायचा असेल तर घ्या आणि तुम्हाला काय प्रायव्हेट बोलायचं असेल तरी तुम्ही बोलू शकता. ईश्वरी म्हणते त्यांना काय प्रायव्हेट बोलायची गरज नाही आहे. मुळात त्यांना बोलण्याचीच गरज नाही आहे. असं पण ते नीट बोलतच नाही तर आपण त्यांना काय बोलायची गरज आहे. असं म्हणून तिने फोन कट केलेला असतो. चक्क आपला फोन कट केला आहे या गोष्टीवर अर्णवचा विश्वासच बसत नसतो. माझ्या फोनची लोक वाट पाहतात. दिवस दिवस वाट पाहिली तरी माझा फोन त्यांना जात नाही आणि या मुलीनं माझा फोन कट केला आहे. इतकी हिची मिजाज वाढले का, इतका हिचा माज वाढलाय का असा विचार करून अर्णवने पुन्हा एकदा तिला फोन लावलेला असतो. तरी देखील ईश्वरी मात्र फोन न उचलण्याच्याच गोष्टीवर ठाम आहे. पुन्हा एकदा ईश्वरीने फोन कट केलेला आहे.
आता अर्णव भलताच चिडलेला आहे. जरा हिच्याकडं बघावंच लागेल असा विचार त्याने केलेला असतो. राकेश मात्र खुश झालाय, कारण ईश्वरीने अर्णव यांच्यात चांगलाच तणाव चालू आहे आणि आता या तणावाचा फायदा घ्यायचा त्याने ठरवलाय. तो म्हणतो की तुम्हाला जर का त्यांच्याशी बोलायचं असेल तर थोडं बोलून घ्या, पण ईश्वरी मात्र बोलायला तयारच नाही आहे. ते म्हणते, आता आमच्यात कसलंच नातं किंवा कोणतंच काम उरलेलं नाही आहे, त्यामुळं मला त्याच्याशी बोलण्याची काहीच गरज नाही. या गोष्टीवर राकेश तर चांगलाच खुश झालाय. काही का असेना आता दोघं एकत्र येणार नाहीत. यांचं मन देखील एकमेकांबरोबर जुळलेलं नाही आहे, त्यामुळं तो खुश असतो. इकडे ईश्वरीचे वडील आता घरी चाललेले असतात, कारण त्यांच्या मित्राच्या मुलीचं लग्न असतं. सुप्रिया आणि आत्या त्याला म्हणत असतात की जरा थांबला असतास तर बरं झालं असतं. तो म्हणतो, थांबलोच असतो, पण माझा मित्र मला खवळेल, मला त्याच्या मुलीच्या लग्नाला जाणं गरजेचंच आहे. तेव्हा आत्या म्हणते, आला होतास एका कामासाठी, ते काय काम तू केलं नाहीस. ईश्वरी आणि राकेश यांच्या लग्नाच्या संदर्भामध्ये आपल्याला बोलायचं होतं, पण तू अजिबात बोलला नाहीस. तेव्हा ईश्वरीचे वडील थोडेसे स्थिर थांबतात. सर्वजण विचारतात, काय झालं. तेव्हा तो म्हणतो, मला हा माणूस पटनच गेलाय. असं म्हणल्यावर आत्या म्हणते, म्हणजे काय झालंय, तुला तो नको वाटतो का, तुला तो आवडत नाही का. तेव्हा तो म्हणतो, असं नाही, आवडण्यासारखा तो आहे, तो चांगलंही वागतोय. आत्या म्हणते, मग प्रॉब्लेम काय आहे. तेव्हा तो म्हणतो की तो जरा जास्तच चांगलं वागत आहे. आजच्या काळामध्ये एवढं चांगलं वागतं कोण हे मला कळत नाही. त्याचं हे जास्त चांगलं वागणं मला खटकाय लागलं आहे, असं त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा आत्या म्हणते, म्हणजे त्याने चांगलं वागला तरी तुला खटकतंय, असं कसं काय तू म्हणू शकतो. पण ईश्वरीच्या वडिलांना मात्र त्याचं वागणं पूर्णपणे खटकलेलं आहे. सुप्रिया देखील म्हणते, जर का तुम्हाला वागणं खटकत असेल तर आपण थोडंसं लग्नाचं बोलणं थांबूया. तो म्हणतो, असं तर नाही, पण मला काय माहिती, हा माणूस तेवढा योग्य वाटत नाही आहे, असं त्याने स्पष्ट सांगितलेलं आहे. कारण त्यांचं वागणं थोडं जास्त चांगलं आहे. आत्या म्हणते, मला मात्र त्याचं वागणं चांगलं वाटतं, जरा जास्तच वाटायचं काय कारण नाही, तो खरंच खूप सज्जन व्यक्ती आहे. तेवढ्यात राकेश दारात उभारलेला असतो आणि त्याने सगळं बोलणं ऐकलेलं असतं. राकेशला कळलेलं आहे की आपलं वागणं यांना पटत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, असं असेल तर आता मला तुमच्याकडं बघावं लागणार आहे, पण काही करा, मी ईश्वरीला मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही. तुम्ही माझ्याविषयी काय विचार करताय तो सगळा विचार तुमच्याकडे राहू द्या, पण माझं चांगलं वागणं जर खटकत असेल तर आता मला काहीतरी करावं लागेल असा तो विचार करतो. तो दारातच उभा असतो. अजून कोणालाच माहीत नसतं की तो दारात उभा आहे आणि आपलं सगळं बोलणं त्याने ऐकलेलं आहे. तेवढ्यात तो म्हणतो, आत येऊ का. आणि ईश्वरी देखील येते आणि म्हणते, दारात काय उभे, चला ना आतमध्ये. आता तो दारात आलेला आहे हे पाहिल्यानंतर सर्वजणच एकदम दचकतात. आपलं बोलणं यांनी ऐकलंय की काय असं त्यांना वाटतं. पण राकेश मात्र हुशार आहे. त्या असा काय आणतो की जसं काही त्याने काहीच ऐकलेलं नाही आहे. राकेश आत येतेत, म्हणतो, काहीतरी टेन्शन सुरू आहे वाटतं घरामध्ये, का माझा चेहरा पाहिल्यानंतर तुम्हाला टेन्शन आलं, असं म्हणून तो त्यांना जरा रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ईश्वरीचे वडील जरा चाचपतात आणि म्हणतात, नाही तसं नाही, या बसा ना, काय झालं, मिळाला का जॉब, असं ते ईश्वरीला विचारतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, कशाचं काय, ती कारची स्पेअर पार्ट करण्याची कंपनी होती, तिथं मला काय काम जमत नाही, त्यामुळं मी तिथं काही काम केलं नाही. राकेश आता त्यांच्या जवळच येऊन बसलेला असतो आणि म्हणतो, मग तुम्ही कुठेतरी चाललेला आहात असं वाटतंय. तो म्हणतो, हो, मी जरा बाहेर चाललेलो आहे. त्याला पाहायचं असतं की त्याला आता घरचे कसं बोलणार आहेत, पण घरचे मात्र त्याला अतिशय व्यवस्थितपणे बोलत असतात. राकेश पण त्यांना विश्वासात घेऊन बोलत असतो आणि म्हणतो की मला वाटत होतं आज ईश्वरीला जॉब मिळेल, पण जॉब काही मिळाला नाही. तेव्हा ईश्वरीचे वडील म्हणतात, ठीक आहे, असू द्या, प्रयत्न तर केला ना, प्रयत्न करणं गरजेचं असतं. आता जॉब काय लगेच आणि सहजासहजी मिळत नाही. तेव्हा आत्यासुद्धा लगेच त्याची बाजू घेते आणि म्हणते, अहो, तुमच्यासारखा सज्जन माणूस तिच्याबरोबर आहे म्हणल्यानंतर जॉब मिळायला किती वेळ लागणार आहे, असं म्हणून ती त्याची बाजू पटवून देत असते. ईश्वरीच्या वडिलांना देखील आता त्याला चांगलं बोलण्याशिवाय पर्याय नसतो, कारण तो दारातच उभा आहे आणि कदाचित त्याने जर का आपलं बोलणं ऐकलं असेल तर त्याला आपलं बोलणं लागेल असा विचार करून ते देखील त्याच्याशी चांगलं बोलायला लागतात. आणि ईश्वरीला म्हणतात की आता जॉब नसेल मिळत तर जाऊ देत. पण ईश्वरी म्हणते, नाही, मी जॉब मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही, मला जॉब करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ती म्हणते, आज नाही मिळाला तर उद्या मिळू शकतं आहे. आता ईश्वरीचे वडील देखील
बाकीचा सगळा विषय सोडून खेळीमेळीच्या वातावरणात तिला बोलायला लागतात आणि ईश्वरी देखील त्यांना सांगू लागते की आता काही झालं तरी मी बाहेर कुठेही जॉब शोधेल, पण अर्णव सरांकडे मी अजिबात जाणार नाही. पण इकडे राकेशला घरच्यांचं वागणं चांगलंच खटकलेलं आहे. यांच्याशी आत्तापर्यंत चांगलं वागून देखील हे मला चांगलं म्हणत नसतील, मला आणि ईश्वरीला एकत्र येऊ देत नसतील, तर मग मात्र मी चांगला होणार नाही. मी माझी वाईट बाजू यांना दाखवेल असा विचार त्याने आता केलेला आहे. आता नक्की राकेशच्या मनामध्ये वाईट बाजू दाखवण्याचा कोणता विचार आहे ते आपल्याला पुढील भागातच समजणार आहे. त्यानंतर इकडे अर्णव आता त्याच्या गाडीजवळ आलेला असतो. अजूनही ईश्वरीने आपला फोन उचलला नाही, त्याचबरोबर आपला फोन आलेला पाहून फोन रिटर्न केलेला नाही, या गोष्टीचा राग त्याला आलेला असतो. आता मात्र शांत बसणे योग्य नाही आहे असं त्याला वाटत असतं. आता तिच्या घरी जाऊन तिला जाब विचारला पाहिजे असे विचार त्याच्या मनामध्ये येत असतात. पण आपण जे करतोय ते बरोबर आहे का असा प्रश्न देखील त्याच्या मनात येतोय. कारण आपण जर का तिच्या घरी गेलो तर आपली किंमत कमी होईल असं त्याला वाटत असतं. तर इकडे लावण्या वल्लरीला बोलत असते आणि सांगते की त्या ईश्वरीचं काय चाललंय ना ते मला कळत नाही आहे. आता तो अर्णव तिला ऑर्डर देणार होता, पण बरं झालं ती ऑर्डर त्याने दिली नाही. म्हणजेच ईश्वरीनंच ती नाकारली. जर का तिने ऑर्डर घेतली असती तर पुन्हा एकदा हे दोघं एकत्र आले असते असं म्हणून ती चिडत असते. तेव्हा वल्लरी तिला म्हणते, नुसतं चिडून काही उपयोग नसतो लावण्या. कधी कधी काही काही गोष्टी डोक्याने खेळाव्या लागतात, ते तुला कळत नाही. तू नुसतं तापट असल्यासारखं करते आणि शांतपणे कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही. आता त्यांना थोडासा धडा शिकवण्याची गरज आहे आणि तो धडा कसा शिकवायचा ते मी तुला सांगते असं म्हणल्यानंतर लावण्या खुश झाली आहे. कारण लावण्याला माहिती आहे की वल्लरीकडं काही नाही काहीतरी प्लॅन असतो आणि त्या प्लॅनप्रमाणे ती काहीतरी करणार आहे. त्यामुळे ईश्वरी अर्णव अडचणीत येऊ शकतील हे मात्र तिला चांगलंच माहीत असतं. तेव्हा लावण्या म्हणते, ठीक आहे, तुम्ही आता थंड डोक्याने खेळतायत ना, तर मला सांगा की तुम्ही काय करणार आहेत ते. माझं तर डोकं गरम आहे, बघू तुम्ही काय करतात ते. तेव्हा वल्लरीनं एका व्यक्तीला फोन लावला आहे आणि आत्याला दिलेल्या कर्जाबद्दल ती बोलत आहे. त्यांनी जर का कर्ज देत नसेल तर आता त्यांच्या घरी जायचं आणि त्यांना दमदाटी करायची असं तिनं सांगितलेलं आहे. पैसे नाहीत दिले तर चालतील, पण त्यांना अशी भीती दाखवा की ते घर सोडून पळून गेले पाहिजेत असं वल्लरीनं त्या गुंडांना सांगून ठेवलेलं आहे. त्यानंतर तिकडून तिला आवाज येतोय की तुम्ही सांगाल अगदी तसंच होईल, काहीच काळजी करू नका. लावण्य हे सगळं ऐकते तेव्हा खुश होत्याने म्हणते, खरंच तुमचं डोकं म्हणजे ना सुपर माइंड आहे. तुम्ही जे काय कराल ना ते भारीच करत असतात. इकडे वल्लरी मात्र सांगत असते की त्यांच्या घरी जायचं आणि त्या बायकांना चांगली भीती दाखवायची, त्यांना सळो की पळोच करून टाकायचं आणि हे काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे असा दम देखील वल्लरीनं त्यांना दिलेला असतो. लावण्या चांगलीच खुश झालेली आहे. वल्लरीनं चांगलीच पेन मारली आहे असा विचार करून ती खुश झालेली आहे. बघू आता त्या ईश्वरीच्या घरचे काय करतात ते असा विचार लावण्या करते आणि वल्लरीला म्हणते, खरंच तुमचं माइंड म्हणजे ना सुपर माइंड आहे. काय काय तुमच्या डोक्यामध्ये असतं ना तेच मला कळत नाही. खरंच असं शांत डोक्यानेच खेळलं पाहिजे. कारण आता शांत डोक्याने खेळल्यामुळे ईश्वरी चांगलीच अडचणीत येणार आहे असं या दोघींना देखील वाटत असतं आणि त्याप्रमाणे त्या दोघी देखील बोलत असतात. वल्लरी लावण्याला सांगत असते की आता बघ त्या ईश्वरीच्या घरच्यांना मी कसं सळोकीपळ करून टाकते. आता इथून पळूनच जातील असंच मला वाटायला लागलेलं आहे. ईश्वरी आता कायमचीच निघून जाणार आहे असा भास लावण्याला व्हायला लागतो आणि ती मनोमन एकदम खुश व्हायला लागते आणि म्हणते, खरंच असं झालं तर किती बरं होईल की ती वल्लरी कायमची इथून निघून गेलेली आहे. ती तिच्या गावी एकदाची निघून गेली आणि अर्णवच्या आयुष्यातून निघून गेली तर बरं होईल असा विचार ती लगेच वल्लरीला सांगते आणि वल्लरी म्हणते, तुला जसं वाटतंय ना अगदी तसंच होणार आहे. वल्लरी तर एकदम खुश होऊन हसायला लागते आणि म्हणते, मला तुमची हीच गोष्ट आवडते. तुमच्या डोक्यात जर काही एखादी गोष्ट बसली तर तुम्ही ती पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत. रात्र झालेली आहे आणि ईश्वरी शांतपणे झोपलेली असते आणि तेवढ्यात तिचा मोबाईल वाजत असतो. इतक्या रात्रीचा आता कोणाचा फोन आलाय असा विचार करून जेव्हा ती मोबाईल पाहते तेव्हा चक्क त्यावर अर्णवचं नाव येत असतं. इतक्या रात्री अर्णव का फोन करत असेल, आत्ता पण फोन कट करते असा विचार ती करते. पण परत तिच्या डोक्यात येतं, आता जर का फोन कट केला तर तो परत परत फोन करणार, त्यापेक्षा आता एकदाचा आपण फोन उचलून त्याला बोलूया असा ती विचार करते. तिच्याच पलीकडं आई झोपलेली असते. आईला कळतं की ईश्वरी उठलेली आहे. ती ईश्वरीला विचारते, काय झालं, कशामुळे उठलेस गं. तेव्हा ईश्वरी विचारते, काय नाही गं, जरा एक महत्त्वाचा फोन आहे तेवढा बघते मी कोणाचा आहे ते.
असं म्हणून ती उठलेली असते. आई म्हणते पटकन झोपायला ये. आता ती उठते. आईजवळ अर्णवला काहीच बोलायला नको असा विचार करून ती आता थोडंसं बाहेर गेलेली असते. बाहेर जाऊनच यांना बोलूया असं म्हणून ती आता अर्णवचा फोन उचलते आणि अर्णवला बोलायला लागते आणि म्हणते, काय काम आहे तुमचं? मी सांगितलं ना तुम्हाला, मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे, तरी देखील वारंवार फोन का करतायत? तेव्हा अर्णव म्हणतो, मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि त्यासाठी मी तुझ्या घराच्या बाहेर आलेलो आहे. असा मोठा धक्काच अर्णवने आता तिला दिलेला असतो. अर्णव सर चक्क आपल्या घराच्या बाहेर आलेत ही गोष्ट तिला पटतच नसते. ते म्हणते, तुम्ही चेष्टा करताय ना? तेव्हा अर्णव गाडीचा हॉर्न वाजवतो आणि तिला कळतं की अर्णव खरोखरच घराच्या बाहेर आलेला आहे. आता त्याला भेटण्याशिवाय पर्यायच नाही आहे. कारण जर का आपण त्याला बोललो नाही तर तो घराच्या बाहेर काहीतरी राडा करेल आणि त्यामुळे घरातले सगळेच उठतील. त्यामुळे पटकन आपण जाऊन भेटावं असा विचार करून ती घराच्या बाहेर येत असते. जेव्हा ती घराच्या बाहेर येते तेव्हा अर्णव मात्र तिथं नसतो, पण त्याची गाडी मात्र तेथे लावलेली असते. अर्णव मात्र दुसरीकडं मुद्दाम लपून बसलेला असतो. ईश्वरी पाहत असते की त्याची गाडी आहे, पण अर्णव कुठे का दिसत नाही असा विचार करून ती त्याला इकडं तिकडं शोधत असते आणि तेवढ्यात त्या गाडीची लाईट तिच्या तोंडावर पडते. तेव्हा ती गाडीच्या जवळ जाते. गाडीच्या जवळ जाते आणि आतमध्ये अर्णव म्हणून हाक मारते, पण अर्णव आतमध्ये देखील नसतो. ती पाहते अर्णव आतमध्ये नाही आहे. मग अर्णव कुठं असेल असा विचार करून ती गाडीच्या पाठीमागे येते. तेव्हा आपोआप डिक्की उघडते आणि डिक्कीमध्ये एक ट्रॉफी ठेवलेली असते. त्यावर लिहिलेलं असतं बेस्ट लूजर. तिला कळत नाही की नक्की हे काय चाललेलं आहे. तेव्हा अर्णव दुसऱ्या बाजूने येतो आणि म्हणतो, ही ट्रॉफी मी तुझ्यासाठी आणलेली आहे. ती म्हणते, पण ह्या ट्रॉफीचा काय उद्देश आहे? तो म्हणतो, तुला माहिती आहे काय उद्देश आहे? जे लोक अजिबात प्रयत्न करत नसतात ना त्यांना लूजर म्हणतात आणि तू लूजर आहेस. मी तुला एक ऑर्डर दिलेली होती, ती ऑर्डर तू घेतलीच नाही. तू डायरेक्ट सांगून टाकलं की मला हे होणं शक्यच नाही आहे. प्रयत्न करण्या अगोदरच जे गिव्हअप करतात ना ते लूजर असतात आणि तू त्यामध्ये बेस्ट आहेस. त्यामुळं ही ट्रॉफी आता मी तुला देणार आहे. तू मान्य कर की तू एक लूजर आहेस. तेव्हा ईश्वरी चिडते आणि म्हणते, मी लूजर असण्याचा काय प्रश्नच येत नाही. मला तुमची ऑर्डर नको आहे म्हणून मी घेतली नाही. आणि राहिला प्रश्न जिलेबी बनवण्याचा, तर ओ तो मेरे बाय हात का खेल आहे. मला चालायला येत नव्हतं ना त्याच्या अगोदर जिलेबी बनवायला येत होतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं मी अगदी व्यवस्थित आणि छान जिलेबी बनवू शकते, पण मला तुमच्यासाठी बनवायचीच नाही आहे असं ती म्हणते. तेव्हा अर्णव म्हणतो, असं तुला वाटतंय की हे सगळं तुला माझ्यासाठी करायचं नाही आहे, पण खरी गोष्ट वेगळीच आहे. खरी गोष्ट अशी आहे की तू या सगळ्या गोष्टींना घाबरते. तुला असं वाटत असेल की एवढ्या मोठ्या कंपनीच्या एवढ्या मोठ्या लोकांना देताना जर का आपलं काम व्यवस्थित झालं नाही तर मग मात्र आपली बदनामी होऊ शकते. असं म्हणून अर्णव मुद्दाम तिला उस्कवत असतो. तेव्हा ती देखील उस्कत असते आणि म्हणत असते की मी कसल्याही गोष्टीला घाबरत नाही, तुम्हाला माहिती आहे ना. अर्णव म्हणतो, जर तसं असेल तर ऑर्डर स्वीकार. मग मी मान्य करतो की तू घाबरलेली नाही आहे. बरं, नुसते ऑर्डर स्वीकारून चालणार नाही. आता तू म्हणलेस ना तसं बेस्ट जिलेबी तू तयार करायलाच पाहिजे. ईश्वरी म्हणते, बेस्ट तर काम मी करू शकते, त्याची तुम्ही काहीच काळजी करू नका, पण मला करायचंच नसेल तर? अर्णव म्हणतो, हो ते मात्र खरं आहे, तुला करायचंच नसेल तर ही ट्रॉफी जी आहे ना ती तुझ्याकडं ठेव. कारण यू आर अ लूजर. तू लूजर आहेस हे मान्य कर. तू जर का हे काम घेत नसशील तर मी तुला आजपासून लूजरच म्हणणार आहे, ही गोष्ट तू मान्य करावी लागेल. आता तिला कळतच नाही की अर्णवला काय बोलावं. ट्रॉफी घ्यायची तिची अजिबात इच्छा नसते, पण जर का आपण काम हातात घेतलं नाही तर हा आपल्याला लूजर म्हणत राहणार आणि नेहमी नेहमी परत तो लूजर म्हणत राहणार. पण आपण तर लूजर नाही. आपल्याला ट्रॉफी घेतलीच नाही पाहिजे. आपण तर चांगलं काम करू शकतो ही गोष्ट तिला माहिती असते. त्याचबरोबर जर काही काम केलं तर 4 पैसे देखील मिळू शकतील असा विचारही तिच्या डोक्यामध्ये येत असतो. कारण इंटरव्ह्यू देऊनसुद्धा लगेच जॉब मिळत नाही आहेत, पण ही ऑर्डर मोठी आहे आणि ही ऑर्डर जर का आपण स्वीकारली तर आपल्याला 4 चांगले पैसे मिळू शकतात आणि त्यामुळं आत्याचं कर्ज फिटू शकतं असा विचार करून ती अर्णवकडं पाहत असते. अर्णव मात्र स्मित हास्य करत तिच्याकडं पाहत असतो आणि म्हणत असतो, मग आजपासून तुला लूजर म्हणलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना. चल, ही ट्रॉफी तुझ्याकडे ठेव आणि घरामध्ये अशा ठिकाणी ठेव की नेहमी तुला दिसली पाहिजे, जेणेकरून तुला कळलं पाहिजे की तू लूजर आहेस. तेव्हा ती चिडत्याने म्हणते, मी लूजर नाही. आणि आता राहिला प्रश्न ट्रॉफीचा, तर लक्षात ठेवा ही ट्रॉफी तुम्ही मला बेस्ट विनर म्हणून देणार ना तेव्हाच मी घेणार आहे. तो म्हणतो, पण मी देणार कशी? ती म्हणते, ऑर्डर पूर्ण केल्यावर तर तुम्ही देऊ शकाल ना. तेव्हा अर्णव एकदम खुश होतो आणि म्हणतो, ठीक आहे,
मग जर का तू चांगली ऑर्डर केलीस आणि जर का तू व्यवस्थितपणे पूर्ण केलीस तर मी तुला बेस्ट विनरची ट्रॉफी देऊ शकतो. तेव्हा ती म्हणते, आणि ती ट्रॉफी मिळवल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही. मला पण बघायचं आहे की तुम्ही काय काय करतायत ते. असं म्हणून चाललेल्या अर्णवचा हात धरून तिने अडवलेला असतो आणि तेव्हा अर्णव तिने धरलेल्या हाताकडे पाहत राहत असतो. कारण आत्तापर्यंत आपल्याला कोणी असा हात धरलेला नव्हता आणि आपल्याला उलट चॅलेंज कोणी केलेलं नव्हतं. पण ईश्वरीने मात्र चॅलेंज केलेलं असतं. तरी देखील अर्णवला तिचा राग आलेला नसतो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की वल्लरीनं पाठवलेले गुंड आता ईश्वरीच्या घरी आलेले आहेत आणि ते पैसे द्या, नाहीतर तुमच्या घरातल्या वस्तू बाहेर फेकून देऊ असा त्यांना दम देत आहेत. तेव्हा ईश्वरी देखील अजिबात घाबरत नाही. गुंडांना वाटलेलं असतं की घरात फक्त बायका आहेत आणि आपण त्यांना बोलून हुसकून लावू शकतो आणि बाहेर काढू शकतो. तेव्हा ईश्वरी चिडलेली असते आणि प्रसंगावधान दाखवून तिने तेल गरम केलेलं असतं आणि ती गरम तेलाची कढई घेऊनच बाहेर येते आणि गुंडांना दाखवते आणि म्हणते, जर का आत्ताच्या आत्ता पळून गेला नाहीत ना तर तुमच्या अंगावर हे तेल ओतणार आहे. वसुली करण्याची ही कसली घाणेरडी पद्धत आहे, अशी वसुली करत नसतात असं म्हणून तिने गुंडांना भीती दाखवायला सुरुवात केलेली असते. आणि हे सगळं पाहून सुप्रिया आणि आत्या मात्र तिच्याकडं पाहतच बसतात. कारण ईश्वरीने भलतीच ताकद दाखवलेली असते. ईश्वरी आता त्या गुंडांच्या अंगावर जाऊन त्याच्या अंगावर तेल ओतायचा प्रयत्न करत असते. तेव्हा ते गुंड देखील घाबरून जातात आणि धूम ठोकून पळून जातात. इकडे अर्णवला अविनाशने एक बातमी आणलेली आहे, ती म्हणजे राकेशच्या संदर्भातली. राकेशच्या NGOत काम करतो असं सांगितलेलं आहे. ती NGO जरी खरी असली तरी मात्र त्याचं अकाउंट नंबर हे आपल्याला खोटं देण्यात आलेलं आहे. म्हणजे राकेश हा घरातल्या मोठ्या रकमा लाटतोय ही गोष्ट आता त्यांच्या लक्षात आलेली आहे. पण तो असं का करतोय आणि त्याच्या पाठीमागं नक्की काय उद्देश आहे हे त्यांना माहिती नाही आहे. अर्णव आता अविनाशला सांगतोय की तो उद्देश आपल्याला कळला पाहिजेच. आता लवकरच अर्णव आणि अविनाश हा उद्देश काय आहे ते बाहेर काढतील आणि त्यामुळं राकेश हा किती फ्रॉड व्यक्ती आहे ते जगासमोर येईल. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.